2024च्या लोकसभा निवडणुकीला अजून वर्ष देखील पूर्ण झालेलं नाहीये। असं असताना आता भाजपानं 2029च्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे आणि त्या दृष्टीनं रणनीती आखायलाही सुरुवात केली आहे। म्हणूनच याच अनुषंगानं भाजपाने निलंग्याचे भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे, ज्यानुसार त्यांची 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं नांदेडच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे। मात्र निलंगेकरांना मिळालेली ही जबाबदारी अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्याची आहे, त्यामुळेच या जबाबदारीकडे सगळ्यांचंच लक्ष वेधलं जात आहे। म्हणूनच आता या बाबतीत नेमकं काय घडतंय ते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण तत्पूर्वी अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखर लाईव्ह। मंडळी, 2024च्या लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता भाजपानं 2029च्या लोकसभा निवडणुकांचं टार्गेट डोळ्यापुढे ठेवलंय। त्या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे। म्हणूनच आता भाजपानं पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी विविध जिल्ह्यांमध्ये 74 प्रभारींची नियुक्ती केली आहे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी त्यांची यादी जाहीर केली आहे। त्यानुसार आता भाजपचं नांदेडमधील संघटन सक्रिय करण्याच्या उद्देशातून पक्षानं भाजपाचे माजी मंत्री आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची नांदेड महानगर जिल्ह्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे। याशिवाय त्यांच्यासोबतच नांदेड उत्तर जिल्ह्यासाठी किरण पाटील तर दक्षिण जिल्ह्यासाठी रेखा कुलकर्णींची नियुक्ती करण्यात आली आहे, ज्यात त्यांच्यावर आता प्रामुख्याने पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणं, कार्यकर्त्यांची मोठ बांधणं आणि या माध्यमातून 2029च्या लोकसभा निवडणुकांसाठी नांदेडमध्ये पोषक वातावरण निर्माण करणं ही सगळी मोठी जबाबदारी असणार आहे। पण अशातच प्रभारी पदाची नियुक्ती करताना पक्षानं नांदेड जिल्ह्यातील आजी माजी आमदारांवर जबाबदारी दिली नाहीये। यावरूनच अशोक चव्हाणांवर देखील पक्षाचा तितकासा विश्वास आहे असं दिसत नाहीये। त्यामुळेच आता रवींद्र चव्हाण यांनी जी यादी जाहीर केली त्याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत। कारण जर आपण नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर तिथे भाजपाचे माजी आमदार राम पाटील राळोतकर, गंगाधरराव जोशी, डॉक्टर माधव उच्चेकर, प्रवीण साले हे सर्व मान्यवर आहेत। शिवाय नांदेड हा स्वतः अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला राहिलाय आणि जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार केला तर अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात भाजपानं नांदेडमध्ये घवघवीत यश मिळवलंय। तरी देखील असं असताना भाजपाने प्रभारी पदाची नेमणूक करताना नांदेड जिल्ह्यातील आमदारांकडे पाठ फिरवली आहे आणि नांदेडचं प्रभारी पद लातूर जिल्ह्यातील संभाजी पाटील निलंगेकरांवर सोपवलंय। त्यामुळे आता संभाजी पाटील निलंगेकरांचा अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात शिरकाव होताना दिसणार आहे। तेव्हा आता 2029च्या दृष्टीनं प्रभारी पदांची नियुक्ती होत असताना ही जबाबदारी संभाजी पाटील निलंगेकर सांभाळू शकणार आहेत का? तसंच आपल्या मर्जीतल्या आमदारांना प्रभारी न बनवण्याचा रवींद्र चव्हाणांचा निर्णय अशोक चव्हाण स्वीकारणार आहेत का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? भाजपाकडून होत असलेल्या या नियुक्त्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।